जालना जिले में 3 नगर परिषद के चुनाव की घोषणा के साथ ही आचार संहिता लागू हो गई है। पुलिस अधीक्षक अजय कुमार बंसल ने जानकारी दी कि आचार संहिता का पालन न करने वालों पर बड़ी कार्रवाई की जाएगी। परंतु अंबड़ और भोकरदन नगर परिषद में चुनाव होने जा रहे, इसी दौरान पुलिस प्रशासन ने अवैध वाहतुक, पैसे लेन देन और आचार संहिता उल्लंघन पर सख्त निगरानी रखी है। एसपी अजय कुमार बंसल ने स्पष्ट किया कि जिले में किसी भी तरह की गुंडागर्दी बर्दाश्त नहीं की जाएगी। अटल अपराधियों की परेड लेकर उन्हें जिला बदर किया जाएगा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर आपण नागरिकांना काय आवाहन करणार आणि गुन्हेगारांवर काय कारवाई करण्यात येणार? जालना जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी परतूर, भोकरदन आणि जालना 3 नगरपालिकाचे इलेक्शनची अनाउन्समेंट झालेली आहे आणि आचारसंहिता या 3 ठिकाणी नगरपालिका हद्दीमध्ये लागलेली आहे। तर आचारसंहिता लागू झाल्यामुळे सर्व नागरिकांना आवाहन आहे की आचारसंहितेचे सर्व नियम त्यांनी पालन केले पाहिजे। कुठलाच इल्लीगल वस्तूची वाहतूक, त्याच्यामध्ये दारू असू शकते, गुटखा असू शकते, तसेच कॅश पण अनअकाउंटेड जर आहे तर ती करण्यापासून वाचला पाहिजे। जर काही पकडमध्ये आलं तर पोलिसाला त्याला पर कारवाई करणं बंधनकारक असतो। तसेच हा निवडणूक शांततेत पार पडली पाहिजे, त्याची पूर्ण तयारी आमची सुरू आहे। सर्व पोलीस स्टेशन्सला अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी विशेष इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। जो आचारसंहिता लागूपासून सुरू झालेला आहे त्याची डेली रिपोर्ट, अवैध दारू, अवैध गुटखा, गांजा, काही कॅश, काही राजकीय पार्ट्याकडून वाटप करणारे फ्रीबीज वोटरला लालच देण्यासाठी, या सर्वांवर कारवाईसाठी विशेष पथक पोलीस स्टेशन वाईज नियुक्त झाले आहे। त्यामुळे मेन फोकस भोकरदन, परतूर आणि अंबड या 3 पोलिसांच्या जिकडे इलेक्शन आहे तिकडे आहे। तसेच जो कोर्टाकडून इश्यू झालेले नॉन अवेलेबल वॉरंट असतात, पाहिजे फरारी आरोपी आहे जो अजून अटक नाही झाले, त्यासाठी पण विशेष पथक LCB आणि पोलीस स्टेशन लेवलवर नियुक्त करण्यात आलेला आहे आणि त्याची कारवाई सुरू आहे। कुठलाही कोणाची दादागिरी, गुंडागर्दी सहन केली जाणार नाही आणि जो कोणी असे ज्याच्यावर 1, 2, 3 केसेस दाखल आहे त्याच्यावर SP ऑफिसला बोलून त्याची परेड घेऊन ॲडिशनल SP स्वतः त्याच्याकडून बॉन्ड घेणार। तसेच तडीपार आणि MPDA आणि मोकाची कारवाई पण आता पाईपलाईनमध्ये आहे आणि पुढच्या दिवसामध्ये 10 ते 15 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आदेश निघणार आहे।